झोपेमध्ये होतं का काय की एकदम ते गाडी असं लुटली. कशी काय आम्हाला पत्ताच लागला नाही. आम्ही मधात होतो, असं गाडी पलटी झाल्यावर आम्ही बेसुशाचं पडलो. आम्हाला बाहेर दुसऱ्याने काढले. कुणाला कुंकड नेले की आम्हाला 4 माणसाला तेवढी इथं आणले. तर पेलं होतं सर, त्यानं दारू पिलेलं होतं. हां, ते धाब्यावर जेवाय बसलो होतं. आम्ही जेवाय बसलो होतो तिथं. दारू पेल्याशिवाय तर गाड्या चालत नाही तर लोक. आज पहाटे 3:51 आसपास खाजगी बसचा आडेगाव या ठिकाणी अपघात झाला. अपघात पलटी झाली गाडी पूर्ण. एक डुलकी एक अपघात असं म्हटलं तर का घटना आहे. ड्रायव्हरला झोप लागली असे पोलीस सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने जवळपास या बसमध्ये 60 प्रवासी प्रवास करत होते. पैकी काही मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी इथं उपचार घेत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की कशा पद्धतीने ही घटना सध्या घडलेली आहे. मावशी, कुठून प्रवास तुम्ही करत होता? आम्ही चाकरून आलो सर. चाकूरवरून. हो. काय कसं झालं होतं प्रकरण? कशी काय पलटी झाली गाडी? कशी काय आम्हाला पत्ताच लागला नाही. आम्ही मधात होतो, असं गाडी पलटी झाल्यावर आम्ही बेसुशाचं पडलो. आम्हाला बाहेर दुसऱ्याने काढले. दुसऱ्यानं बाहेर काढलं? हो. मला कुठं कुठं लागले आता? हे काही तर लागले, कंबरला लागले, डोसक्यात मार लागलाय. हां, बाकी कोण किती जण तुमच्यासोबत? किती जण? माझे मालक आहेत, बक्कळ लोक होते. कुणाला कुंकड नेले की आम्हाला 4 माणसाला तेवढी इथं आणले. तर हां, तुम्ही कुठून बसला? तुमचं आम्ही चाकरून भारतबाई शिवनाथ गोनी. गोने. हां, गोनी. तुमच्या फॅमिलीत किती लोक होते बसमध्ये? आमचे दोघंच होतो आम्ही. नवरा बायको? हो, कुठं चालला होता? पुण्याला चालू होतो. पोर आहेत कामाला, मजुरीला चालू होतो. स्पीड जास्त होतं का बसचं? हो, स्पीड जोरात होतं. गाणे लावून होतं. त्यानं दार लावलं होतं मागलं. हां, दार लावलं होतं? हां, दार लावलं होतं मागलं त्याचं ड्रायव्हर. पेलं होतं काय? हां, पेलं होतं सर, त्यानं दारू पिलेलं होतं. दारू पेलेलं हां, होतं? तुम्ही कसं म्हणता दारू पेलं? ते धाब्यावर जेवाय बसलो होतो. आम्ही जेवाय बसलो होतो तिथं. बरं. हां, त्यामुळे तिने हो, त्याने अपघात कसा केला की का नाही की बघा आम्हाला समजलंच दारू नाही. पेल्याशिवाय तर गाड्या चालत नाही तर लोक. महागी बी तेव्हा ॲक्सिडेंट झालं उदगीरच्या जवळ. त्याच गाडीमध्ये आले तर हे महागी बी तेव्हा पलटी करणार होता त्यानं. तेच होती गाडी, तेच होती. पुलाच्या वरून घातला की असं पलटी होणार होती. माझ्या आईनं मला फोन लावली त्या टायमाला, असं गाडी चालवायला म्हणली. त्याच गाडीतून तुम्ही प्रवास करताय का? हे दुसरी गाडी त्याच माहित आहे ही गाडी आहे का ती आहे म्हणून आम्ही चाकरून माझ्या आई बसलो. वडिलाला तेवढं कळत नाही. तेवढी हे तिकीट काढले त्या गाडीचं. त्यानं त्या तिकीट काढणाऱ्या वेळेला त्याच गाडीचं तिकीट दिला. मग तीच गाडीमध्ये आली. माझ्या वडिलाचं नाव डोळा फुटून गेलाय. काय करायचं, तेवढं लागलंय सगळ्या अंगाला. इथं पोटाला बी मार लागलाय त्याच्या. खरं तर वेदना अपघात हा खरं तर योगायोगाने उडत असतो. अवघात योगाने होत असतो. खरं तर ड्रायव्हरची चूक असेल नसेल ह्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI तपास करतील किंवा त्याने ड्रिंक केलं होतं का नव्हतं ते तपासांती निष्पन्न होईल. परंतु येथील प्रवाशांचा जा झालेला जखमा, गेलेला डोळा किंवा लागलेलं हे परत त्यांना व्यवस्थित होईल का? बस पूर्ण निवांत होईल, पलटी होईल, हे झाले असले तरीसुद्धा ती सुलटी होईल, चांगली होईल. परंतु या लोकांना, निष्पाप लोकांना, तिकीट काढून सुखाने प्रवास करणाऱ्या लोकांना मात्र नाहक त्रास याचा झालेला आहे. किती वाजता तुम्हाला पलटी झाली गाडी? 1 वाजेल तर का 3 वाजेल. तुम्ही कुठून बसला होता? आम्ही चाकरून बसलो. चाकूरवरून. मग कसं काय झालं असं तुम्हाला लक्षात कधी आलं का पलटी झाल्यास कळलं? नाही गाच बरं पलटीच झाली. असं आदळ मुंडकं तेच पलटी झाली. त्यावेळेस मग बेहोश. दुसऱ्यानं काढले. दुसऱ्या माणसाने? इतक्या रात्रीचं कोण आलं होतं तुमच्याकडे? ते कोणी नाही, त्याच्यामधूनच काही लोक होते. पुन्हा पुढं काही थांबलते, पुढं काही गाड्या थांबलत्या. हे असं झाल्याबरोबर ते धावत आले आणि ओढू काढले. हां, अडकून बसवतो. माझी छाती असं करता येईना गेलं. छातीवर माझ्या ते खुर्ची बसली होती आणि इथं ते काच शिरला होता डोळ्यात. त्याने विश्वनाथ गंगाराम गोने. बस या ठिकाणी पलटी झाली होती. यातील काही जखमींना आपण मार्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यांच्यावरती सध्या तरी इलाज करत आहेत. प्रवास करत होता. कुठून बसला होता आणि काय झालं होतं? लातूरमधून बसलो होतो. लातूरमधून. किती वाजता कार्यक्रम झाला? पलटी किती झाली गाडी? पलटी 4:45च्या दरम्यान. 4:45च्या दरम्यान. कसं काय अपघात झाला? असं म्हणजे पलटी कसं काय झाली? 2 वेळेस पलटी झाली. काय झोपेमध्ये काही समजलंच नाही. तुम्ही पण झोपेमध्ये होता? झोपलेलं. तुम्हाला कोणी बाहेर काढलं? लोकांनीच काढले बाहेर. तुमच्यासोबत कोण कोण होतं? मी, फॅमिली आणि मुलगा छोटा. कुठं चालला होता तुम्ही? पुण्याला. गाडीमध्ये आम्ही 3 जण होतो ना. तुम्हाला लागले? बाकी मुलाला? नाही, मुलगा आहे ना त्याबद्दल. मुलाला पण लागले?
मुलगा. तुला काय कुठं कुठं लागलंय तुला? इथं डोक्याला लागलंय आणि इकडं आणि छातीत दुखते. छातीत दुखते. हां किती वाजता तू गाडीमध्ये बसला? 9ला. त्यावेळेस गाडी पलटी झाली त्यावेळेस तू होता का त्या गाडीमध्ये? तुला जागा होता का झोपला होता? झोपला होता. झोपला होता. नंतर तुला कोणी बाहेर काढलं? मम्मीने. मम्मीनं बाहेर काढलं. मम्मीला लागले का? नाही. मम्मीला नाही लागलं, तुला लागलं तेवढं. बरं, हे का तुम्हाला मला नाही कुठे लागलं. लागलं नाही? कसं काय झालं असं बस पलटी एकदम? कारण ते झोपेमध्ये होतं का काय की एकदम ते गाडी असं लुटली. बरं, हां खाली उलटी झाले सगळे गाडी. हां वर उलटी टायर झाली. गेले सगळे. हां बरं बरं, तुम्हाला कुठंच लागलं नाही? नाही कुठेच लागलं. वरती बसले होते मी, खाली झोपले होते. झोपलेलं होतं. नाही कुठे लागलं. कुठं लागलं नाही? नाही. खरं तर सदैव बलवत्तर होते म्हणून ताईंना या ठिकाणी काय लागलं नाही, परंतु ज्या 60 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते त्यांना मात्र या ठिकाणी एक हलगर्जी, एक डुलकी, एक अपघात या युक्तीप्रमाणे या ठिकाणी बस पलटी झालेली आहे आणि जखमींना उपचार टेंभुर्णीमध्ये, इंदापूरमध्ये आणि पाटील हॉस्पिटल या ठिकाणी सध्या जे अपघातग्रस्त आहेत ते उपचार घेत आहेत. मी कॅमेरामन सर नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.